नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन अशा माहिती देणाऱ्या आणि तुम्हाला एक उत्साहित करणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितलंच असेल, तर त्या थंबनेलवरच आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. आणि आजचा व्हिडिओ हा स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, थोडाही स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओ जी काही माहिती दिलेली ती सगळी माहिती तुमच्या फायद्याची आहे. आणि काय होतं, भरपूरसे चॅनल आहेत की त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओ भेटतात की 4,000 वॉच कसा पूर्ण करायचा किंवा 1,000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे. आणि कॉपीराईट कंटेंट आपण आपल्या व्हिडिओ टाकला तर काय होईल. प्रत्येकजण सांगतं की कॉपीराईट कंटेंट असला तर व्हिडिओ मॉनिटाईज होत नाही. तर अशा अनेक गोष्टी सांगतात. प्रत्येकजण या विषयावर वेगवेगळ्या व्हिडिओ बनवले आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये अशी पूर्ण डीप अशी माहिती दिलेली नाही आहे. तर आपण तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिलं तर आपल्या हा चॅनल नवीन आहे आणि या नवीन चॅनलचे स्वामी समर्थांच्या कृपेने 4,000 वॉच टाईम हा क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे आणि 1,000 सबस्क्रायबर पण पूर्ण होण्याच्या जवळपासच आहेत. तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे 4,000 वॉच टाईमचा तो कसा पूर्ण केला ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता वेगवेगळ्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे की यूट्यूबने आता सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज करायला सुरुवात केली. त्याकरता तुम्हाला 4,000 वॉच टाईम कंप्लीट झालेच पाहिजे असं काही गरजेचं नाही, किंवा 1,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे असं काही गरजेचं नाही. अशा व्हिडिओ सध्या येत आहेत, पण ते तसं सांगितलं गेलेलं आहे. पण शेवटी तुम्हाला तुमचं इन्कम चालू होण्यासाठी किंवा एखादं नाही का तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड लागण्यासाठी, जाहिरात लागण्यासाठी किंवा त्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम मिळण्यासाठी, पैसे चालू होण्यासाठी शेवटी तुम्हाला 4,000 वॉच टाईम हे कंप्लीट करावेच लागणार आहेत. आणि 4,000 वॉच टाईम आपल्याला 1 वर्षाच्या आत, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यापासून पुढचे 365 दिवस आपल्याला दिलेले असतात. त्या 1 वर्षाच्या आत आपल्याला 4,000 वॉच टाईम कंप्लीट करायचे आहेत आणि 1,000 सबस्क्रायबर पण आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ज्यावेळेस आपण त्यांचा हा क्रायटेरिया पूर्ण करू त्यावेळेस आपण त्यांच्या पुढची जी गोष्ट आहे मॉनिटायझेशन त्याच्यासाठी आपण पात्र होऊ. तर माझ्या व्हिडिओचा नुकत्याच मोजून 3 ते 4 दिवसात 4,000चा वॉच टाईम हा पूर्ण झालेला आहे आणि आता 1,000 सबस्क्रायबर पण लवकरच पूर्ण होतील. तर मग मी माझ्या व्हिडिओचा 4,000चा वॉच टाईम कसा पूर्ण केला याबद्दल पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला इतकीच माहिती दिली जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघावा आणि पुढच्या व्हिडिओला जॉईंट व्हावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की कोणी हा व्हिडिओ बघणार नाही तर काहींच्या याच्यातून सुटून जाईल, तर त्यांना सांगण्यासाठी का याच्या पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप फायद्याचे राहणार आहेत. कारण खरोखर कॉपीराईट कंटेंट टाकल्याने आपला चॅनल मॉनिटाईज होतो की नाही याबद्दल पण मी सविस्तर माहिती देणार आहेत. आणि 1,000 सबस्क्रायबर तुमचे पूर्ण झाले की त्यानंतर तुम्हाला लगेच पेमेंट सुरू होतं किंवा नाही त्याबद्दल पण सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांना पण आता येणारं जे वर्ष आहे 2026 हे सगळ्यांसाठी खूप चांगलं लाभदायी बनू. आणि तुम्ही यूट्यूबवर जर प्रयत्न करत असाल, तुमची धडपड चालू असेल, तर त्या प्रयत्नांना स्वामी समर्थ कृपेने यश लाभो हीच माझी म्हणजे देवाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि चला, पुढचा व्हिडिओ मी आता लवकरच बनवणार आहे की कॉपीराईट कंटेंटनी वॉच आवर पूर्ण करता येतो किंवा नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर त्याबद्दल थँक्यू. पण त्याच्या अगोदर तुमचे काय काय प्रश्न आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला एकदम त्या दृष्टीने सविस्तर असा व्हिडिओ बनवता येईल. म्हणून मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगितली आहे, कारण की नेमके तुम्हाला काय प्रश्न पडले हे मला समज नाही राहिले. पण मला इतकं कळालं की 4,000चा वॉच टाईम हा भरपूर जणांचा पूर्ण होत नाही आणि तो पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल याची मी एक सोपी ट्रिक पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. तर खाली या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्कीच टाका, त्याची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. आणि आपल्या व्हिडिओला जॉईंट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.